नमस्कार मित्रांनो, राईड विथ रुपेशच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। लास्ट टाइम आपण कातळदार धबधब्याचा चित्तथरारक अनुभव घेतला। तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, व्हिजिट करून नक्की पहा। आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राइब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब देखील करा। मित्रांनो, आजची राईड थोडी वेगळी असणार आहे आणि आज आपण भेट देणार आहोत दोन सुंदर अशा मंदिरांना। तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। मुंबईहून मी आणि पॅडी नवी मुंबईला प्रशांत दीपिकाच्या घरी गेलो आणि तिथून थेट गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट द्यायचं असं आमचं ठरलं। पण मग जाता जाताच आमच्या गाड्या पंचायतन मंदिराकडे वळल्या। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत मुंबई पुणे हायवे, जुना हायवे आहे तिकडे आलो आहे आणि त्या वाटेतच आपल्याला एक मंदिर आहे, पंचायत मंदिर असं बोलतात या मंदिराला। आणि हे आपले मित्र परिवार, स्टार परिवार, MD दीपिका। कोण रे तू? हा आहे पॅडी। प्रवेश केल्यानंतर तुम्हाला प्रशस्त फ्री पार्किंग, शौचालय, भक्त निवास आणि चप्पल स्टँड पाहायला मिळतं। आणि पुढे काही अंतर पार केल्यानंतर तुम्ही मंदिराच्या इकडे जाणाऱ्या सुंदर अशा पायऱ्यांवरून मंदिर परिसरात प्रवेश करता। मित्रांनो, मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर प्रथम स्थानी तुम्हाला श्री साईबाबा मंदिर पाहायला मिळतं। तर द्वितीय स्थानी विघ्नविनाशक श्री मयुरेश्वर मंदिर म्हणजेच गणपती मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। गणपती मंदिरात दर्शन घेऊन आम्ही तृतीय स्थानी स्थित असलेल्या संकटमोचन श्री हनुमानांचं दर्शन घेतलं आणि मग चतुर्थ स्थानी विराजमान असलेल्या साक्षात श्री नढाळेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन जल अभिषेक केला। आणि शेवटी म्हणजेच पंचम स्थानी आम्ही कुलदेवी श्री भवानी माता मंदिरात जाऊन देवीच्या चरणी नतमस्तक झालो। मित्रांनो, इथली सर्व पाचही मंदिरं आणि मंदिर परिसर शुभ्र पांढऱ्या रंगात आपल्याला पाहायला मिळतो आणि या निसर्गरम्य मंदिराचं दृश्य आपल्या डोळ्यांना सुकून देणारं आहे। मित्र हो, या भिंतीवरती आपल्याला हिंदू धर्मातील पुराणातील खूप साऱ्या पौराणिक कथा जिवंत चित्रांमध्ये प्रत्यक्ष अनुभवता येतात। मंदिर परिसरात कॅन्टीनची देखील सुविधा केलेली आहे। तुम्ही जर व्हिजिट केलात तर इथला चविष्ट वडापाव खायला विसरू नका। सर्व परिसर फिरून झाल्यावर या सुंदर मंदिराचं दृश्य आम्ही डोळ्यात साठवत होतो। हे मंदिर जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टने 28 सप्टेंबर 2022 साली बांधले आहे। तर आता तुम्ही या मंदिराला भेट कधी देताय कमेंट करून नक्की सांगा। सुंदर, स्वच्छ आणि निसर्गरम्य असलेल्या या पंचायतन मंदिराला भेट देऊन झाल्यावर आम्ही खोपोलीमध्ये स्थित असलेल्या गगनगिरी महाराज मठाला भेट द्यायला निघालो। सुमारे अर्ध्या तासानंतर म्हणजेच 21 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आम्ही मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोलीमध्ये लेफ्ट घेतला आणि मग मठाच्या दिशेने निघालो। मित्रांनो, जर तुम्ही पावसाळ्यात या मठाला भेट देत असाल तर या मठाचं दृश्य जवळच वाहत असणाऱ्या नदीमुळे खूप सुंदर आणि सुरेख असं दिसतं। मठात पोचल्यानंतर आम्ही सर्वप्रथम दर्शन घेतलं आणि मग 20 रुपयांचा प्रसादाचा पास घेऊन प्रसादाच्या रांगेत गेलो। पण मग खूप गर्दी असल्यामुळे आम्ही प्रसादासाठी न थांबता पुढे मेडिटेशन केव्जला भेट द्यायचं ठरवलं। मित्रांनो, तुम्ही जर या मठात भेट द्यायचा प्लॅन करत असाल
तर शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीचा प्लॅन करू नका, कारण या दिवसात मठात खूपच गर्दी असते। काही अंतर पार केल्यानंतर हा मार्ग तुम्हाला मेडिटेशन केव्हकडे घेऊन जातो। मेडिटेशन केव्हचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि जाता जाताच वाटेतच जेवण करायचा बेत देखील आम्ही आखला। मित्रांनो, पहिल्यांदा आम्ही प्रसिद्ध आणि नुकत्याच सुरू झालेल्या घाटी रसामध्ये जेवायला गेलो, पण मग 2 तासाची वेटिंग असल्यामुळे आम्ही अजून एक सुप्रसिद्ध असलेल्या गावरान तडकामध्ये जेवलो। जेवणात तर आम्ही स्पेशल चिकन थाली घेतली आणि त्याची चव तर खूपच छान होती। तुम्ही जर मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून प्रवास करत असाल तर जेवणासाठी गावरान तडकाला नक्की भेट द्या। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा। आणि हो, इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जाताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि जय श्रीराम।